हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आज आम्ही चाललोय मूवी डेटला. मूवी पाहायला चाललोय जुरासिक वर्ल्ड. ठीक आहे. सो सिनेपॉलिसला चाललोय पुण्यामध्येच. सो निघूया. सो सुट्टे पैसे घेतलेत मी बिकॉज गाडी पार्क करताना तिकडे पैसे लागतात. सो बॅगेत ठेवते. आणि तिकडे पॉपकॉर्न खूप जास्त महाग असतात, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणूनसाठी मी ऑलरेडी येता येता पॉपकॉर्न घेतले होते. सो चीजचे आणि साधेवाले पॉपकॉर्न मी ऑलरेडी घेतलेत. सो बघू, आतमध्ये तर नेता येणार नाही आहे मे बी, आय नो, पण गाडीतच खाऊया आपण. सो लेट्स गो. बघूया कसा आहे पिक्चर. मी जर चांगलं असेल तर मी नक्की सांगेन. ठीक आहे. सो आत्ता वाजलेत 9:30 आणि आम्ही 9:30 वाजता निघालो आहे. हा न्यायला आला आहे मला. किती अंधार झाला आहे. शो आहे 11चा शो. 3 तास लागतील मे बी, म्हणजे 1 वाजतील. जवळजवळ यायला मला म्हणजे वाजणार आहेत 2. ट्रॅफिक असेल तर 1:30-3 पण वाजू शकतात. हा थोडीशी गाडी क्लीन करतोय बिकॉज खूप जास्त धूळ बसली आहे त्याच्यावरती. सो थोडीशी गाडी क्लीन करतोय, त्याच्यावरती धूळ बसली आहे म्हणून. सो मी येऊन बसली आतमध्ये. ह्याला बोललं कर तू साफ गाडी, कारण की मी रेडी झाली आहे. ओके. आणि खूप जास्त थंडी आहे नो, पण मी जॅकेट नाही घेतले कारण की मी ह्याचं जॅकेट घालणार आहे. थिएटरमध्ये खूप जास्त AC असतो आणि खूप जास्त थंडी वाजते मग त्याच्यामुळं. ठीक आहे. सो ऑफिस सुटलं होतं माझं 6 वाजताच. मी लवकर आले घरी आणि घरी आल्यावरती पटकन जेवण बनवलं कारण की बाहेर खाणार नव्हतो आम्ही. आणि लवकर मी मसाले भातच बनवला होता. मसाले भात खाल्ला आणि लगेच आवरलं. आणि आता निघूयात, डायरेक्ट झोपायला घरी येऊयात. ओके. सो बघूयात आता कसं आहे जुरासिक वर्ल्ड रिबर्थ. जर तुम्ही बघितलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला मूवी. मी बघून आल्यावरती सांगेनच तुम्हाला. झाली गाडी क्लीन? जॅकेट आता नको मला, थिएटर मध्ये गेल्यावरती दे. आता नाही वाजते, पण AC कमी कर. मग बघ किती AC वाढवून ठेवलाय. मग काय केलं नाही काय. अच्छा ठीक आहे. हस आता हस. वॉर्मर लावतो. हा गरम कर जरा. मला जरा गरम वाटली पाहिजे. ठीक आहे. कुठे चाललाय? कुठे चाललाय? जाऊ दे बाबा. हा तर आहे ना काय आन्सर पण देत नाही मला. जा मी तुला विचारणारच नाही. गाईज आम्ही निघालेलोय 9:30 वाजता आणि मी तुम्हाला पूर्ण काळी दिसत असन कारण की हा मला गाडीतली लाईट नाही लावू देते. काय माहित का? कारण की मी दिसावी नाही आणि मी छान दिसते म्हणून. तरी पण मी तुम्हाला थोडीशी लावून दाखवते. लगेच बंद करूया. हा लावून नाही देते मला गाडी. तू नाही लावून देते बाप. तू मगाशी पण ओरडला मला यार की नको लावू. ठीक आहे. आता लावू का? आता चालू आहे ना. फायनली त्यांनी मला गाडीची लाईट लावून दिलेली आहे. माझीच गाडी असून मला काहीच करता येत नाहीये त्याच्यात. शिकत नाहीये मी तोपर्यंत. ठीक आहे. लवकरच शिकणार आहे पण. ओके. आणि मी कशी दिसते? चायनीजचं शॉप झाले ना. मला नाही आवडत चायनीज. मला ना मोमोज आणि चायनीज बिलकुल नाही आवडत. एकदम घाण, एकदम थर्ड क्लास. अजिबात नाही आवडत. सो 9:30 वाजता आम्ही निघालोय. ट्रॅफिक तर नाही पाहिजे आज. तर ट्यूजडे. सगळे झोपतील, दमून येतील ऑफिसमधून आणि झोपतील. पण आम्ही ऑफिसमधून आलोय, दमलोय आणि तरी परत चाललोय बोंबलत दमायला. हा बाप्स. केलीच बंद शेवटी. मला माहितच होतं आणि बंद करायच्या नादात ठोकशीन पुढं मला. काहीच बघा पूर्ण रिकामा रोड आहे. ठीक आहे. आता आम्ही जाणार कोणत्या साईडला आहे रे ते? सिनेपॉलिस मगरपट्टा साईडला चाललोय आम्ही. हडपसर सिनेपॉलिसला जे सीझन मॉलला आहे थिएटर तिकडे जाणार आहे. PVRला आम्ही करणार होतो पण PVRचं काय झालं इशू सांग? PVRला तिकीट नाही भेटलं होतं ना इंग्लिश मध्ये. टायमिंगचं नाहीये. अच्छा. सेम टायमिंगचं नव्हतं, काहीतरी 7 वाजताच होतं ना. आणि तुला इंग्लिश मध्ये नव्हतं पाहायचं, तुला हिंदी मध्ये पाहायचं. हा, कारण की इंग्लिश मध्ये वाईफ नाही समजत नाही. समजतं काहीच मला.
पण इंग्लिश मध्ये तिलाच फास्ट फास्ट बोलतात ना, म्हणून तिथं कुठं हसायचंय कुठं काय इमोशनल ते समजायला थोडासा इश्यू येतो. हा ह्याला समजतं, हा बोल हा बघतो सिरीज बिरीज इंग्लिश मध्ये. मी पण स्टार्ट करते इंग्लिश मध्ये सिरीज बघायला. मला वाटलं नाही लागणार ट्रॅफिक, पण शेवटी लागलंच. हे भैया मोठमोठ्या गाड्या, अरे रात्रीच निघतात यार बाप्स. किती ह्याला त्रास होतो बरं ड्रायव्हिंग करायला. त्याला बोलते मला दे मला दे, तर का नाही देते मग. हस चालू चालते तू माग बस जा. आपण जाऊ चंद्रावर. चंद्र नाही येते मला गाडी बाप्स. काय आम्हाला वाटलं की रात्री निघालो तर अजिबात ट्रॅफिक नाही लागणार, पण आम्हाला इथंच एवढं ट्रॅफिक लागले 2 वेळा. किती वाव ट्रॅफिक नाही लागलं, ते पोलिसांमुळे लागले. तर एवढं ट्रॅफिक लागलं इथंच आम्हाला 9:45 झालेत. आता 11चा मूवी. आता तिकडं तर मगरपट्ट्यामध्ये किती जास्त ट्रॅफिक असतं तर माहिती आहे तुम्हाला. आणि माणसं पण एवढी मूर्ख आहेत ना, सिग्नल आहे रेड आहे तरी पण जीव चाललाय. इकडनं जागा पण नाहीये, त्या साईडला ट्रक आहे तरी पण तो मधून चाललाय 2 व्हीलरवाला. आणि शेवटी आरशाला लावलंच त्यांनी, त्याच्या बाईकचा आरसा. बधीर आहे. बघू आता कधी पोहोचतोय सांगते मी. सगळेच मूर्ख आहेत. हे बघा आता हा तिकडं सरळ लाईन आहे तरी पण त्याला इकडं जायचंय वाकडं, आणि आम्ही सरळ चालू तर आम्हाला चुकून तिकडं वाकडं जायला लागते. असे बधीर आहेत. सिग्नल पण दिसत नाही, सरळ पण समजत नाही लोकांना, काय मूर्ख नाहीत. काहीच आम्ही खराडीमध्ये आलेलो आहे आता. आता इकडं थोडस ट्रॅफिक दाखवते मला, ऑरेंज बघा. सो मग बघू आता. इकडं खूप ट्रॅफिक असतं, 15-20 मिनिटं हलतच नाही एवढं ट्रॅफिक असतं. कारण इकडं सगळे जास्त ते नाईट शिफ्ट वाले असतात. रात्री निघतात बोंबलत ऑफिसला. ठीक आहे. सो आता डायरेक्ट मॉलमध्ये गेल्यावरती भेटूया. हे बघा हे ऑफिसेस बघा. इथं कोण जॉब करत असेल तर सांगा मला खराडीमध्ये. हे बघितलं का तुम्ही. आलोय आता आम्ही थोडस जवळ. गाईज आता वाजलेत 10 म्हणजे 10 वाजून 10 मिनिटं झालेत. आणि आम्ही अजून इकडं तो पूल आहे ना तिथंच आहे. आणि जर आम्ही लवकर पोहोचलो 10:30 पर्यंत तरच मला कॉफी प्यायची होती. सो जर आम्ही 10:30 पर्यंत पोहोचलो तरच आम्ही कॉफी प्यायला जाणार, नाही तर मग डायरेक्ट एंट्री करावी लागेल जर लेट झालं तर. हा बाप्स पोहोचू ना. मला इथून 8 मिनिटात दाखवते, पण इकडं ह्या पुलाला काय बोलतात रे. कोणता पूल आहे हा. पूल झाला क्रॉस. पण काय बोलतात ह्या एरियाला. केशवनगरच्या इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे. तरी सगळ्यांचे ऑफिस सुटून सगळे घरी गेले तरी सुद्धा अजून ट्रॅफिकच आहे. ठीक आहे, पण 5 मिनिट आहेत आता. मगाशी 8 मिनिटं होते, 5 मिनिटात येईल. म्हणजे आपण टायमिंग वरती पोहोचणार आहे आणि आपली कॉफी सुटणार नाहीये. आणि कोणती कॉफी पिणार आहे बाप्स. फर्स्ट टाइम मी स्टारबक्सची कॉफी प्यायला चालले. स्टारबक्स मी माझ्या आयुष्यात अजून एकदा पण पिलेले नाही आतापर्यंत. तो ट्रेंड येऊन निघून पण गेला. तू पण नाही पिली ना. ह्यानी पण नाही पिली, मी पण नाही पिली. त्यापेक्षा मी घरी भारी करतो. पाणी उकळता येतं का आपल्याला. घरी भारी करतो. आता आम्ही जाऊन ती मीच सांगितली कशी बनवायची. तर मग आता जाऊन आपण मस्त कॉफी घेऊया आणि मग जाऊया. अरे मी तर पॉपकॉर्न खाल्लेच नाही. मी पॉपकॉर्न घेऊन आलेले, मी इथे ठेवलेत त्या बघा. बाई हा पुढचा गाडीवाला इतका मूर्ख आहे ना. ह्याने अचानक गाडी थांबवली पार एकदम अचानक. एल पण नाही लावलंय त्याने गाडीला माग. बधीर. आत्ता गाडी ठोकली होती आमची ह्या गाडीला. किती चिडतो रे तू, किती चिडतो यार बाप्स गाडी चालवताना. काय करायचं इकडं ओव्हरटेकच्या साईडून चालवायची, आपली पळत नाही गाडी. मी एवढं काय ते नाही यार. बघा चालले तोंडवाशी फिरायला आले तर इकडून गाडी चालवतात कडनी यार. बाप्स काय मला आता माणसाला त्यांच्या नादामध्ये ना तू माझा कार्यक्रम करशील इथं. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे. हे बघा दिसत असेल तुम्हाला सीझन मॉल पाशी. आता इकडनं क्रॉस करून आतमधून जायचं आम्हाला. इकडं काढायचं आम्हाला तिकीट. हे घे
काय माहित किती आलेलो आहे आम्ही. किती रुपये रे? पण मे बी पार्किंगचे पैसे बंद केलेत ना, हे लोक का घेतात काय माहित. पण करा तिकीट 30 रुपीज. हा ठीक आहे मग 30 रुपीज मला वाटलं जास्त घेतात. सो अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे. पेमेंट झालेलं आहे. डन. अँड लेट्स गो. करावरती बोलवते. चालो तिकीट. लेट्स गो. सो गाईज जसं मी बोललेले 10-14लाच आम्ही आलेलो आहे. पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहे. ठीक आहे. ही आहे सीझन मॉलची पार्किंग. कुठेतरी कमी जागा बघून गाडी लावावी. जिकडे आपल्याला गाडी सापडेन अशा ठिकाणी लावावी. हा इथंच लाव. E11ला लाव ना. त्या F11ला. अच्छा ठीक आहे लाव मग. गाडी पार्क झालेली आणि आता आम्ही चाललोय. खोलू? गॉश. सो आम्ही आलेलो आहे आता. गाडी आम्ही इथे पार्क केली आणि जातो आता आम्ही. सो गाईज पार्किंग मध्ये आलेलो आहे आणि ह्याला आता उतरल्यावरती सुचले की ह्याला पाणी प्यायचंय बोलून हा परत गेलाय गाडीकडे पाणी प्यायला. सो मी वेट करते इकडे पार्किंग मध्ये केस सोडून. चेकअपला चालले. चेकअप. पण चल ना सोबत. कुठं राहिला तू? पण चल सोबत. हा गाईज आम्ही आता मॉलमध्ये आलेलो आहे. ठीक आहे. आणि खूप जास्त थंडी आहे. थोड्याच वेळात मी ह्याचं जे जॅकेट आहे ते काढून घेणार आहे. अरे अबे हे बंद आहे. होय हे बंद होतं एलिव्हेटर. पण आम्ही त्याच्यावरती चढल्यावरती ते चालू झाले. वाव इथे किती छान छान छत्र्या लावल्यात. वरती गेल्यावरती दिसन तुम्हाला किती छान छान छत्र्या. मग तो फोन ना स्लिप होईना कारण की त्याचा कवर मी घरी ठेवून आले. आयफोन एवढा चल गाईज. सो आम्ही आता चाललोय स्टारबक्सची कॉफी प्यायला. बागा तुम्हाला दिसत असेल स्टारबक्स. आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम चालली आहे. ठीक आहे. सो बघूया कशी तिकडची कॉफी. लेट्स गो. कारण की मला इकडे स्टारबक्स मध्ये लई सारी थंडी वाजायला लागली आहे गाईज. सो नो ऑप्शन. आणि मी आधीच बोललेले की मी तुझं जॅकेट काढून घेणार. मी दुसरं घेणार नाही बोलून जॅकेट. सो आता घेतलेलं आहे आणि आता मला मस्त आता गरम गरम वाटते आणि मस्त गरम गरम कॉफी पिऊया स्टारबक्सची. गाईज हे बघा काय रे सिनेपॉलिस ना. सिनेपॉलिस नाही. अरे ह्या मॉलचं नाव काय आहे बाप? मॉलचं नाव काय? हां सीझन मॉलचं हे स्टारबक्स आहे. सी इथे जर कोण आलं असेल तर मला नक्की सांगा. आणि हा बाब्या पहिल्यांदा मला स्टारबक्समध्ये घेऊन आलेला आहे हा. त्याच्यावरती क्रीम पण टाकणार का आपल्या कॉफीवर? क्लासिक हॉट कॉफी यार म्हणजे कोणती घेतली? क्लासिक हॉट कॉफी. ठीक आहे. मला तर नाव गाव फुलफळ काहीच माहीत नाही. गाईज कशी दिसतीये मी? यू वांट टू टेक अमेरिकाना? व्हॉट अमेरिकाना? माझं इयरिंग बघा. व्हॉट अमेरिकाना? ब्लॅक कॉफी. बाबा ह्याच्या खोलून छान फोटो येतोय. काहीच 2च मिनिटात मी मस्त फोटो वगैरे काढून घेते. बाबानी मी कारच करतोय. ओके गाईज हे किती वाजलेत बघ. कॉफीच्या नादामध्ये आपलं हे होईल. किती वाजलेत सांग पटकन. 10:30 पण नाही वाजले. ठीक आहे. अजून हाफ आवर आहे. ओके अजून हाफ आवर आहे. तर थोडेसे आम्ही फोटो व्हिडिओ काढतो. कॉफी पितो मस्त आणि जातो. पण मला असं बघून वाटतं की कॉफीची टेस्ट चांगली नसणार आहे जशी आपण घरी बनवतो त्याच्यापेक्षा तरी. सो मी पिऊन सांगते.
इकडे सगळ्यांचं एकच काम असते वाटते, तो कप हातात घेऊन फोटो काढणं. मी दाखवते. सी फक्त कप हातात घ्यायचं. बघत होता काय झालं. तो पण तर तेच करतोय आणि माझं कप आल्यावर पण मी तेच करणार. पण मला सांग काय असं एवढं का ते स्टारबक्स एवढं फेमस झालं यार. एवढी महाग कॉफी आहे आणि त्याचा कप काढून त्याचा कप घेऊन जर फोटो काढला तरच ते मोठे शहाणे. हां ब्रँड आपली 2 रुपयाची जी असते कॉफी ती पण छान लागते. एवढं काय नाही. ठीक आहे. सगळ्यात आमचा नंबर आलेला आहे. ह्याने स्वतःचं नाव टाकून घेतले कपवरती बरं का, आणि माझं नाही टाकलं. आणि हा गेलाय कॉफी आणायला. आणि काय माहित कोणती कॉफी घेऊन आलाय. बाप ये पटकन यार, ये ना पटकन, मला टेस्ट करायची. स्ट्रॉ तर नाही देणार तो म्हणतोय. मी त्याला बोललेलं एक्स्ट्रा स्ट्रॉ घेऊन येतो. ते स्ट्रॉ नाही भेटणार ना स्ट्रॉ. काय यार 5 रुपयाच्या स्ट्रॉसाठी का हॉट कॉफीने ती स्ट्रॉचं काय होणार आहे. जळून जाणार आहे ना. कुठं रे तू बोललं तुझं नाव टाकले. हां ठीक आहे. हे काय असते हे बघा काय स्टारबक्स. काय माहित कोणीही. माझं का नाही टाकलं यार बाप. तू स्वतःच का टाकून घेतलं. हां ठीक आहे बरं. तू पिऊन सांग मला कशी आहे, मगच मी पिणार बाबा. चांगलं नसेल तर मी नसते पीत. लयच हॉट आहे का बार. आणि ब्लॅक कॉफी नाही ना. ब्लॅक कॉफी आहे का. ठीक आहे बघ पिऊन. आणि हे काय टिश्यू आहे. ह्यांचा टिश्यू बघा कोणत्या कलरचा आहे. असं वाटतंय. हां दे मी पिते. गरम आहे का जास्त. गरम आहे जास्त. हां थोडीशी थंड झाली आता. पिऊन सांग कशी. बघ तू एक घोट तर पिऊन बघ. त्याच्यातून खरंच फुकून जाणार आहे का. चांगली बापरे. गाईज ही जी कॉफी आहे कोणती रे. क्लासिक हॉट मशीनचे कॉफीचा मला आवडली. नेक्स्ट टाइम दुसरी खरंच म्हणजे कोल्ड कॉफी पिऊ. हां कोल्ड कॉफी घ्यायला लागली. पण आम्ही घेतलेली ना आपल्याला. हां आता थंडी वाजलेली म्हणून आम्ही हॉट कॉफी घेतलेली. पण ती चांगली नाही. ह्याला आवडली काय नाही. कशी काय आवडली. ओके काय ओके पण नाही एवढी घाणी. त्याच्यापेक्षा भारी तर मग अशी तू बोलला तू बनवशील येत नसून पण. ठीक आहे. आणि म्हणतो हे घरी घेऊन जा आता. मला कशाला नेऊ मी ते घरी. एवढे घाण कॉफी सांडवली ठेवली. सगळीच पहिला आम्ही इकडून बाहेरून बघायचो. इकडं आम्ही ऑलरेडी आलो की आतमध्ये कोण कोण बसले बोलून. आणि आज आम्ही आतमध्ये बसलोय. सगळीच लिटरली मॉल काय बोलतात रे बंद व्हायला आलाय. लाईट्स वगैरे बंद होत चालल्यात आणि आम्ही चाललोय मूवीला. छोटे छत्री. ओके हे बघा छोटे छत्री बघा किती छान आहे. मला अशी छत्री घ्यायची पावसाळ्यात. अशी फिरून व्हिडिओ काढायला. पावसाळा संपल्यावर घेऊ आपण. नाही सिनेपॉलिस आलेले आहे बघा तिकडं. लेट्स गो बेबी गो. जुरासिक पार्कच्या पिक्चरला किती गर्दी आहे बघा. इकडे KFC. इकडे कन्नुकी चाय. हे आपण जाताना कन्नुकी चाय पिऊन जाऊया. आणि इकडे आम्ही चाललो आता एंट्री करतो आणि पिक्चर बघायला जातो कारण 15 मिनिट बाकी आहेत. सिनेपॉलिसमध्ये स्वागत हाय. तिकडे लिहिलंय तसं. हे काय हे पाणी आहे का. हा बघू पाणी तुला पाहिजे का. हे आहे इथं. जायचंय बाप. साधी वॉशरूमला जाऊया ना गाईज. या मूवीसाठी बघा किती सारी गर्दी आहे. आणि मे बी ओपन झाले पण हा कुठेतरी गेला. आता मला वेट करावं लागेल.
आमच्या सीटवर तसं कोण बसणार नाही म्हणा, पण तरी किती गर्दी. सगळ्यात मध्ये गेलं तरी पण मी इथंच उभा आहे, बिकॉज मला सीट नंबर वगैरे काहीच माहीत नाही आहे, ते त्याला माहिती आहे. आणि आता हा गेला कुठेतरी, काय माहीत कधी येतोय, किती वेळ उभा राहू मी इथं. आणि हा आलेला आहे आणि आता आम्ही एंट्री करतोय. हे मला पण एवढं थांब बाई, इथं तर चष्म्या बिष्म्या वाटते. हां 3D पिक्चर आहे म्हणून चष्मा लावून बघायचा आहे तो. थांब रे, मला पण घेऊ दे. चष्मा घातलाय मी. मूवी खूप जास्त एन्जॉय केला, मी पाहत होते. आणि जुरासिक वर्ल्ड रिबर्थ पाहायला मी फर्स्ट टाइमच आले होते. ह्याच्या आधीचे जेवढे पण पार्ट आहेत ते मी TV वरतीच पाहिले होते. आणि हा स्क्रीन अशी दिसते तुम्हाला ब्लर बिकॉज ते 3Dचा जो चष्मा देतात त्याच्यातून एकदम असं रिअलिस्टिक वाटतं, पण इथे ते नव्हतं वाटत. इंटरमिशन झालेलं आहे. बाज इकडं बघ, चष्मा सगळे पळून चालले. सो इंटरवल खूप जास्त मोठा होता आणि मला यायला लागलेली झोप, कारण की इंटरवल झाला होता 1 वाजता आणि ऑब्व्हियसली माझ्या झोपायचा टायमिंग होता हा, मी 12 वाजता झोपते. सो नंतर मग आम्ही परत कंटिन्यू मूवी बघितला आणि मूवी संपला होता, कारण मध्ये मी व्हिडिओज वगैरे काढले नव्हते बिकॉज खूप छान मूवी होता म्हणून सगळे टाईमच नव्हता भेटला. पिक्चर संपलेला आहे आणि आम्ही चाललोय घरी. डायनासॉर काहीच जस्ट आम्ही पिक्चर बघून आलोय आणि 1 नंबर पिक्चर, 1 नंबर, नक्की बघा. सगळे चाललेत पडून. काहीच पार्किंगमध्ये आलोय आणि आम्ही गाडी शोधतोय कुठे लावली. मी जरी बोलतो ते ह्याला फोटो काढून घे कुठे लावली. आता बस शोध. बाबा इकडं असं तीच आहे का? F11 बाप्स, F11 होतं. मी हा फ्लोर नसून आपण इथून खाली जाऊया. ठीक आहे. अब इथं आहे बोलल्यावरती F इथंच पाहिजे. कुठे गेली आमची गाडी? सगळेच खाली येऊन आपापल्या गाड्या शोधत बसले. आम्ही कुठे लावली आहे काय माहित. EFG. हा भेटली गाईज, आमची गाडी भेटलेली आम्हाला. अँड नाव वी आर गोईंग. पुढं जर आम्हाला चाय भेटला तर चाय पिणार. सी फायनली आम्ही गाडीत आलेलो आहे आणि आता 1:40 झालेत आणि चाललोय घरी. थोडेसे 2-3 डुकल्या मारल्यात मी थिएटरमध्येच, पण तरी आता घरी जाऊन झोपते. उद्या सुट्टी नाही, उद्या ऑफिस आहे आणि ह्याच्यामुळं होते. आता ह्याच्यामुळे माझी झोप कंप्लीट नाही होणार. उद्या ऑफिसमध्ये जाऊन मला झोपायला लागणार. आता घरी जायला पण ठीक आहे, पण रोड खाली असं एवढ्या नाईटला काही ट्रॅफिक वगैरे किंवा गर्दी नसती. पण बघू आता, जाऊया घरी. हे पॉपकॉर्न मी आणलंय, हे बघ, हे जसंच्या तसं आहे, अजून पण फोडलं नाही. आणि आता 1:30 वाजता काय खाऊ, जाणार पण नाही ते आता, म्हणून मी नाही खाते. आता मी उद्या खाणार. ठीक आहे. सो आमचा मूवी बघून झालेला आहे, जसं की माहिती तुम्हाला. आम्ही बाहेर पण आलोय. तर तो जो मूवी जुरासिक पार्क जुरासिक वर्ल्ड ना, रिबर्थ, तर तो म्हणजे मूवीची जी कहाणी आहे ना ती नॉर्मलच, एवढं हे नाही काय, पण त्याचं जे ॲनिमेशन वगैरे आणि जे क्रिएट केलंय ना, 3D मूवी होता ना, चष्मा घालून बघायचं होतं. सो एकदम असं ते रिअलिस्टिक वाटते आणि ठीक आहे तसं 2-3 तास, म्हणजे असं काय नाही की रिग्रेट होईल, पण मस्त आहे. फक्त कहाणीमध्ये अजून पण जास्त ट्विस्ट, म्हणजे आपण प्रिडिक्ट नाही करू शकत तसं काहीतरी करू शकले असते ते, पण ते नाही झालं. असं म्हणजे काही नवीन नाही वाटलं की अरे हे होत नाही शकत, असं काय नव्हतं. नॉर्मलच कहाणी होती. तुला कसं वाटला? तुझा रिव्ह्यू दे. मला वाटला जुमानजी बघतोय मी. काय जुमानजी बघतोय असं वाटलं. जुमानजी. आणि त्याच्यामध्ये कोण पाहिजे होतं तुला? रॉक द रॉक पाहिजे होता. द रॉक जो जुमानजी पिक्चर मध्ये तुला कॉमेडी करतो आणि ह्याच्यात एवढी कॉमेडी नव्हती, अजून कॉमेडी पाहिजे होती. म्हणजे हा ठीक आहे, ते त्यांच्या ह्याने बनवलंय, पण मला कॉमेडीच आवडतं. ओके. सो आता आम्ही निघालो, पूर्ण रोड खाली आहे जसं की मी दाखवते.
सी रोड खाली आहे, कोण नाही आता. आम्ही पटकन जाऊ आता घरी, पण जायच्या आधी कुठेतरी काहीतरी खायला भेटते का बघतो थोडस, कारण की भूक लागल्यासारखं झाले मला. तुला लागली? नाही मला नाही लागली. चाय प्यायचंय चाय. ठीक आहे मग थोडासा चायच पिऊन जाऊया, पण चाय पिल्यावरती मग मला झोप नाही येणार घरी. ठीक आहे बघू, थोडासा चाय पिऊ आणि मग निघूया. सी नाईट व्ह्यू. सो इथं आम्ही आता खराडीच्या चौकामध्ये थांबलेलो आहे. थोडंसं इथं चहा आहे. हे थांबे ठोकशील बाबा. मागं थोडंसं चहावालेच तिथं चहा पितो आणि निघतो. तुला पाहिजे आहे ना चाय? इकडं ना कधी कधी पोलीस पण येतात ना काहीच. लावली गाडी. नाईट व्ह्यू दाखवते तुम्हाला. सी चहा पिऊन निघतो आम्ही. काहीच मी बोलले नाही तर पोलीस येतात. आता 2 वाजले, तिकडे पोलीस आले त्या साईडला. इकडे जे पण दुकान वगैरे चालू आहेत ना ते बंद करा. म्हणलं गाडीला काय करतो? चहा 2 वाजता चहा पिलाय कधी तुम्ही? कुठं पोलीस आले? ते बघ गाडी नाही दिसत का तुला? हे बघ तिथे ते ओरडत आहे सगळ्यांना की दुकानं बंद करा, दुकानं बंद करा. आम्ही पण निघालो आता. तर पटकन चाय पितो. धर ना. सो गाडीत बसून चाय पिऊया आपण. गाईज दिस इज द नाईट आउट. 2 वाजलेत. गाईज थंडी आहे. गाईज मी आता सनरूफ मधनं बाहेर आलेले, पण पूर्ण पुलची पुढेच आहे, पण पूर्ण ना हवा आणि माती पूर्ण माझ्या तोंडात गेली. मी लगेच खाली आले. पुलसीची गाडी दाखवते. सी राऊंड मारतायत. सो गाईज अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे. गाडी लावलेली आणि मला सोडले आणि आता मी चालले झोपायला. जा तू, बाय. ओके गाईज, सो हा ब्लॉग आपण इथेच संपूया. आता मी आली आहे पार्किंगमध्ये माझ्या घराच्या. सो लिफ्टचा वेट करते आणि जाते आणि झोपून घेते. ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि 1 मिनिट. सो आता जाते, झोपते मी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. ओके, बाय बाय. गुड नाईट.